नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघा सुंदर असे किचन कसे करायचे ते पाहणार आहोत. हे पहा, हे असं मी छान सुंदर स्मॉल साईजमध्ये किचन केलेलं आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. दुसरं जे मला करायचे आहे ते ह्या ब्ल्यू कलरमध्ये करायचं आहे आणि त्याला व्हाईट कलरची आपण बॉर्डर देणार आहोत. सुरुवातीला तर आपल्याला मॅजिक रिंग घ्यायची आहे. मॅजिक रिंग घेतल्यानंतर आपण एक चैन घेणार आहोत आणि 6 सिंगल क्रोशेट घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 1 6 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर आपण हा धागा खेचून घेऊया. पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. पुन्हा एक चैन घ्या. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट, 1 2 पुन्हा नेक्स्ट 1, नेक्स्ट स्टिचमध्ये 2 पुन्हा 1 आणि लास्टमध्ये 2. म्हणजे सेकंड राऊंडमध्ये आपल्याला एकूण 9 सिंगल क्रोशेट मिळतात. पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी जॉईन करणार आहोत. आता पुन्हा एक सेम स्टिच इथे मी एक चैन घेतली, स्लिप स्टिच झाल्यानंतर चैन घेतली आणि सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट, म्हणजे 1 1 2 असं मी केलं. पुन्हा 1, नेक्स्टमध्ये 1 आणि 2. पुन्हा 1 1 लास्टमध्ये 2. फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिचनी जॉईन करून घेऊया. आता हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झाला. मी मॅजिक रिंगमध्ये 6 घेतले, 6वर 9 घेतले, मग आपले 12 सिंगल क्रोशेट आले. आता पुन्हा एक चैन घ्या. सेम स्टिचमध्ये 1 1 पुन्हा 1 आणि मग 2. 3 टाईम 1 आणि मग 2. पुन्हा 1 1 1 3 टाईम 1 झाल्यानंतर 2. सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट. पुन्हा 1 1 1 आणि लास्टमध्ये 2.
फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिचनी जॉईंट करून घेऊया. म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 15 सिंगल क्रोशेट मिळाले. आता पुन्हा एक चेन घेऊन सेम स्टिचमध्ये एक, आता 4 टाइम 1 येणार, 4 वेळा 1 येणार, 1 2 3 आणि 4, पुन्हा 2 म्हणजे सेम स्टिचमध्ये 2, 1 2 3 4, नेक्स्ट स्टिचमध्ये 2, 1 2 3 4, लास्ट स्टिचमध्ये 2. म्हणजे या राऊंडमध्ये एकूण आपल्याला 18 सिंगल क्रोशेट मिळतात. मैत्रिणींनो, धागा एकदम डार्क कलरमध्ये आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला टाके दिसत नाही आहेत, पण हे आपल्याला असं विणत घ्यायचं आहे. आता जिथे आपले 18 सिंगल क्रोशेट झालेत, आता 6व्या राऊंडवर आपले 18 सिंगल क्रोशेट झालेत, ते 10व्या राऊंडपर्यंत आपल्याला 18 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. म्हणजे 18 झाल्यानंतर सेम स्टिचमध्ये 1 आणि प्रत्येक स्टिचवर आपल्याला एक एकच सिंगल क्रोशेट करायचे आहेत. म्हणजे 18वर बरोबर आपले पुन्हा 18च सिंगल क्रोशेट होणार. असेच आपल्याला एकूण 10वा राऊंड येईपर्यंत, हा आता आपला 7वा राऊंड चालू झालेला आहे, 10व्या राऊंडपर्यंत आपल्याला 18च सिंगल क्रोशेट, प्रत्येक सिंगल क्रोशेटवर एक एक असं करून विणून घ्यायचं आहे. दहाव्या राऊंडपर्यंत आपल्याला 18 सिंगल क्रोशेटच करायचे आहेत. हा झाला माझा 7वा. मी अजून 3 राऊंड करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, असं हे आपलं ब्ल्यू कलरने विणून झालेलं आहे. आता आपण व्हाईट कलरची बॉर्डर करायला घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर इथूनच आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण आपला व्हाईट धागा जॉईंट करून घेऊया. एक साखळी घेऊया आणि सेम स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट करूया. आता आपल्याला प्रत्येक स्टिचवर एक एक व्हाईट कलरने सिंगल क्रोशेट करायचं आहे. प्रत्येक स्टिचवर नाही तर 8 स्टिचवर आपण सिंगल क्रोशेट करणार आहोत. 3 4 5 6 7 आणि 8. 8 स्टिचवर आपले सिंगल क्रोशेट झालेले आहेत. आता 9व्यावर आपण काय करणार आहोत, सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत. पुन्हा 1
सॉरी 2 2 3 4 5 6 7 आणि 1 8. आता राहिलं शेवट, त्याच्यावर आपण 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत. म्हणजे या राऊंडमध्ये एकूण आपल्याला 20 सिंगल क्रोशेट मिळतात. फर्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करणार आहोत. आता इथे आपण आपले 20 सिंगल क्रोशेट झालेत. हा आपला 11वा राऊंड होता. तसेच आपल्याला 5 राऊंड करायचे आहेत. 11 झाला, 12 13 14 15, म्हणजे अजून मला 4 राऊंड करायचे आहेत. तर सेम स्टिचमध्ये एक सायकल घेऊन सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट आणि प्रत्येक सिंगल क्रोशेटवर एक एक सिंगल क्रोशेट. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 आणि लास्ट 20. पुन्हा पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड पण कंप्लीट करून घेणार आहोत. झाला 12. अजून 3 राऊंड मी असे सेम व्हाईट कलरने करून घेणार आहे. अजून 3 राऊंड मी करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, हे माझे पूर्ण राऊंड कंप्लीट झालेले आहेत. आता आपण इथे हा शेवटचा एक राहिला हे करून घेते आणि आपण आता ह्या फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करूया. एक चैन घेऊया आणि हा धागा कट करून घेऊया. पहा, असा आपला शेप रेडी झालेला आहे. हा धागा आधी आपण हाईड करूया. आता आपण ही जी कॅप आहे, ही जी कॅप आपली रेडी झालेली आहे. हे जे आपण व्हाईट कलरचं बेस केलेलं आहे, हे पहा, याला आपण असं दुमडून घेऊया.
हे बघा, अशी आपली सुंदर अशी ही छोटीशी कॅप रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यावर आपण गोंडा लावून घेऊया. साठी सेम कलरचा गोंडा मी याच्यावर लावून घेते. हे पहा मैत्रिणींनो, आता आपण हा जो गोंडा आहे मला सेम कलरचा मिळाला नाही, म्हणून मी या बॉर्डरला मॅचिंग असा व्हाईट कलरच इथे लावणार आहे. आधी तर मी इथे खाली धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे, पण ते व्यवस्थित टाईट बसावं म्हणून एक मोतीसुद्धा मी लावून घेते. आता ही सुई आपण बरोबर इथून आतून सेंटरमधून बाहेर काढायची आहे आणि इथे आपण हा गोंडा लावणार आहोत. हा पहा असा. आपण हे किचनमध्ये सुद्धा स्टिच करून घेऊया, म्हणजे धागा सुटायचं टेन्शनच राहत नाही. मी सहजासहजी हे किचनमध्ये स्टिच करूनच कस्टमरला देते. हे पहा, असं गोंड्यामधून धागा काढून तो मी किचनमध्ये स्टिच करते. आणि आता आपण पुन्हा एकदा गोंड्यामधून घालूया. आणि इथे आतमध्ये एक दोन गाठी मारून टाईट करून घेऊया. धागा कट करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, हे देखील आपलं सुंदर असं दुसरं किचन रेडी झालेलं आहे. फक्त ही बॉर्डर अशी व्यवस्थित व्हाईट बॉर्डरवरच आली पाहिजे. हे बघा, हे माझं दुसरं किचन रेडी झालेलं आहे. लोकर थोडी जाड होती म्हणून हे थोडं मोठं दिसतंय, बाकी साईज दोघांचीही सेम आहे. हे पहा, खूप सुंदर असे हे माझे दोन्ही किचन रेडी झालेले आहेत. आता इथे पण मी 2 मोती लावून घेते. व्हिडिओ थोडी घाईघाईमध्ये पोस्ट करावी लागते, कारण कस्टमरची अर्जंट ऑर्डर असल्यामुळे. पहा, हे मी असे 2 मोती लावून घेतलेले आहेत. असे हे आपले 2 छोटे छोटे स्मॉल असे किचन रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.